आज या ठिकाणी फूड अँड ड्रग्स कंझ्युम वेलफेअर कमिटी या संस्थेच्या वतीने माजी विपुल श्रीधर साळुंखे तालुका सदस्यपदी त्यांनी तालुका अध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती केलेली आहे। तरी ही एक फूड अँड ड्रगला बरोबर घेऊन चालणारी कंपनी आहे। तर याच्यातनं आम्हाला जे काही हॉटेल धारकांसाठी किंवा स्नॅक धारक सगळ्यांसाठी जेवढं काय आम्हाला मदत करता येईल किंवा त्यांचे काय शंका निवारण किंवा त्यांचे काय असेल ते आम्ही यातनं प्रयत्न करू। धन्यवाद। माझी आज फूड व ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटीच्या व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेटवर निवड झाली। माझी निवड नॅशनल जनरल सेक्रेटरी प्रशांत पवार व सुधीर मोरे यांनी केली आणि हे फूड अँड ड्रग्स कंझ्युमर कमिटी जनजागृतता आणण्याचं काम फूडमध्ये करत आहे। आणि आजकाल आपल्याला पाहतो की आपण हॉटेलमध्ये गेलो तर हायजेनिक किचन हायजेनिक फूड आपल्याला मिळत नाही। तर हायजेनिक किचन आणि चांगलं पदार्थ आपल्याला मिळावेत त्यासाठी आम्ही ह्या कमिटीद्वारे काम करणार आहोत आणि आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वच्छता आणि पदार्थ ह्याच्यामध्ये जनजागृती आणणार आहोत। नमस्कार। आज येथे श्री वसंत शेठ जोशी यांची नियुक्ती आपण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी यांची निवडणूक केलेली आहे। तसेच सातारा जिल्हाध्यक्षपदी रोहित सावंत व तालुका अध्यक्षपदी विपुल साळुंखे यांची आपण नियुक्ती केली आहे। फूड अँड कंझ्युमर वेलफेअर कमिटीच्या फूड ऑपरेटर सेल्स यांच्या माध्यमातून ही नियुक्ती केलेली आहे। आणि फूड अँड ड्रग्स हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण जेव्हा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्याच्याबद्दल ग्राहकामध्ये संशय किंवा शंका निर्माण होतात। या शंका निर्माण ज्या होतात त्यांचं आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करू। तसेच ग्राहकांना चांगल्या प्रकारचे अन्न मिळेल याच्याबद्दल फूड ऑपरेटर सेल्स यांच्यामध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत। असे बरेचसे कार्यक्रम आम्ही या सेलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। तसेच यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। ही निवड सुधीर मोरे साहेबांनी आज मला जिल्ह्याची संधी दिली। प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांना प्रशांत पवार साहेबांचं या दोघांचे मी प्रथमतः आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली। आणि येणाऱ्या काळात या संस्थेच्या माध्यमातून साताऱ्यातील जे काही हॉटेल व्यावसायिक असतील छोटे मोठे स्टॉलधारक असतील त्या इतर सगळ्या हॉटेलच्या व्यावसायिकांना ज्या काही या फूड अँड ड्रग्स कंझ्युमरमधून ज्या काही गोष्टी चांगल्या असतील वाईट असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना एक्सप्लेन करू। प्रत्येक गोष्टीचं त्यांना व्यवस्थित माहिती देऊ की ह्या सगळ्या गोष्टी कशा हे करत असतात। तर नंतर आम्ही त्यांना जनजागृती करू।